तर मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी सुद्धा महाराष्ट्रात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। मुंबई पुण्यात जोरदार पाऊस कोसळतोय, मुंबई ठप्प झाली आहे, पुणेकर सुद्धा पावसामुळे हैराण झालेत। संभाजीनगर जिल्ह्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा 2 दिवसांपासून पाऊस बरसतोय। एकूणच राज्यात पावसाची नेमकी स्थिती काय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। मुंबई पुण्यात पावसामुळे दाणादाण। बीडच्या आष्टीमध्ये ढगफुटीचा कहर। संभाजीनगरात घरांमध्ये पाणी साचलं। अहिल्यानगरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पावसाचा हा हाहाकार संपूर्ण राज्यात बघायला मिळतोय। राजस्थानमधून पावसानं परतीचा प्रवास सुरू केलाय, पण महाराष्ट्रात अजूनही धुवाधार पाऊस सुरूच आहे। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय। राज्यात मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला, तर पुणे, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे। याशिवाय पालघर, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, जालना, वर्धा, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्टची घोषणा करण्यात आली। मुंबईसह नवी मुंबई, गोरेगाव, सांताक्रूज आणि ठाण्यात जोरदार पाऊस सुरू आहे। दक्षिण मुंबईतही जोरदार पाऊस कोसळतोय। मुंबईतल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवेमधील वाहतूक बंद असून वाहतूक गोखले पुलावरनं वळवण्यात आली। दुसरीकडे कुर्ल्यामध्ये रेल्वे रुळावर पाणी साचायला सुरुवात झाली। याचा फटका हार्बर मार्गाला बसला। हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे। ही झाली मुंबईतली स्थिती। तिकडे मराठवाड्यातही पावसानं कहर केलाय। बीडच्या आष्टीत मुसळधार पावसानं हाहाकार माजवला। 2 दिवसांपासून आष्टीत मुसळधार पाऊस कोसळतोय। घरं आणि शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। पूरग्रस्त गावांमधनं हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे। पिंपरी घाटा, दादेगाव, कडा, शेरी, निमगाव चौकाचा परिसर आणि टाकळी या परिसरामध्ये काही लोक अडकलेले आहेत। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर आपले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी सर्वांशी बोलून हे आता हेलिकॉप्टर जे आहे मिलिटरीचं हेलिकॉप्टर आलेलं आहे नाशिकवरून। संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसाचा कहर बघायला मिळाला। मुसळधार पावसामुळे राहुल नगरमध्ये पाणी साचलं। संपूर्ण वस्तीच पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली। एखाद्या नदीला पूर येईल त्यासारखी परिस्थिती आहे। माणूस पाण्यात चालला देखील। हे बघा, हे घर बघा, सगळं हा प्रचंड पाऊस आहे। हे हळूहळू बघा, हे सगळं घर बघा, या लोकांचं जनावर आहे गोठ्यामध्ये, ते सगळं पाण्याखाली गेलेलं आहे। सगळं घर, काय परिस्थिती, प्रचंड नुकसान झालंय। मालाचं भरपूर नुकसान झालंय आमचं। दिवाळीसाठी झाडूचं बोत भिजले आमचे सारे माल, हे नुकसान झालं आमचं सारे। खूप पाऊस झाला इथे, खूप पाऊस झाला, खूप तारांबळ झाली आमची। याला ग्रामपंचायत जबाबदार आहे। हा नाला 5x6चा नाला होता। ग्रामपंचायतीने 5x6चा नाला बंद करून तिथे 9 इंची पाईप टाकलेला आहे। त्याच्यामुळे पूर्ण चेंबर जाम झाले, लोकांच्या घरात पाणी झालंय। त्याच्यामुळे पूर्ण पाणी नाल्यावाटे जात नाहीये। पूर्ण याला ग्रामपंचायत जबाबदार आहे। आम्ही पाणी उपसत, इतकं पाणी होतं, उपसतो कावाचं। हे कोणामुळे झालं, हे कोण जबाबदार? हे नालीमुळे झाले, हे गरम चकचक आहे। हे पंचायत आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे। सिल्लोडमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। अनेक महिने मेहनत करून पिकवलेलं पीक उद्ध्वस्त झालं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले। झालेल्या पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालंय आणि त्याचप्रमाणे सरकीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे सगळं चित्र आहे मराठवाड्यातील। जी सरकी लावण्यात आली होती ती आता तिला कुठेतरी बोंड लागत होते, मात्र त्याच वेळी फुलं लागायच्या आधीच ही सरकी अक्षरशः आडवी झाली आहे। कारण काल या शेतामध्ये कमरे एवढं पाणी होतं। ही जी सरकी होती ती पाण्यात दिसत देखील नव्हती। आज ही सगळी परिस्थिती आहे
सगळी जमिनीला म्हणजे मातीमोल ही सगळी परिस्थिती या सरकीची झालेली आहे, म्हणजे कापसाची झाली आहे आणि यामुळे या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहे, मला सांगा काय परिस्थिती आहे, ह्या सगळे हे पिकं आडवी झाली आहे? सर, आवर्षणातून आम्ही कशा तरी पद्धतीने पिकं आणली, पण आज परिस्थिती अशी झाली, अतिवृष्टीनं आमच्या हातचं हे पीक पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे आणि आज आम्हाला जर ग्रामीण भागात जर काही करायचं म्हणलं तर आमच्या हातात आज कुठलाही नगदी पीक नाही अजिबात। आणि शेतकऱ्यांनी साहेब याच्यातून कसा मार्ग काढायचा, आम्ही अगोदरच सुलतानी संकटाने आम्ही ग्रस्त आहेत, आज हे आसमानी संकट सुद्धा आमच्यावर कोसळलेलं आहे। म्हणून सरकारला तुमच्या मार्फत आमची विनंती आहे, कशाही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं आमचा हा शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे, यासाठी शासनाने तातडीनं आम्हाला मदत करावी। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरगाव इथे ढगफुटी सदृश पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। डोंगरगाव अशोक कोंडिबा सोडगीर इथून हे सर्व शेती पाण्याने वाहून गेलेली आहे, तरी या कापूस व सोयाबीन या पिकाचे काहीतरी नुकसान शेतकऱ्याचे ह्या शासनाने मदत करावी म्हणून अशी विनंती करत आहोत आम्ही। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलाय। पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे परतीच्या वाटेवर निघण्याआधी पाऊस राज्यात थैमान घालणार अशी चिन्ह दिसतात। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।